महाराष्ट्रामध्ये 3 घाशीराम कोतवालांची अनागोंदी, अराजक लूटमार, संजय राऊतांचा आरोप, तर फडणवीसांनी सुडाचं राजकारण सुरू केल्याचं राऊतांचं वक्तव्य. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान खोटं बोलतात. 4 राज्यांमधल्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही, तर वन नेशन वन इलेक्शन कसं घेणार, संजय राऊतांचा सवाल. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचा मोबदला 3000 रुपये करू, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंचं दुसरं आव्हान. आज कार्यक्रमासाठी न येणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द करूनच दाखवा, सुळेंचं आव्हान. पुण्यात आज लाडकी बहीण योजनेचं औपचारिक उद्घाटन. मात्र त्याआधी जवळपास 1 कोटी महिलांच्या खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा, तर लाभार्थ्यांचा आकडा 2.5 कोटी होईल असाही सरकारचा अंदाज. आज पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभाचा राज्यस्तरीय शुभारंभ. एका क्लिकवर 1 कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार 3000 रुपये. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. लाडकी बहीण योजनेचा आज पुण्याच्या बालेवाडीमध्ये भव्य सोहळा. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यामधल्या वाहतुकीत बदल. अवजड वाहनांची वाहतूक 24 तासांसाठी बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे एका तरुणाच्या खात्यामध्ये जमा झाल्याचा प्रकार समोर. कोणताही अर्ज केलेला नसताना पैसे जमा झाल्यामुळे शासनाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह. नाशिकमधील हिंसाचार प्रकरणी 6 गुन्हे दाखल, तर 12 ते 15 जणांना आतापर्यंत अटक. नाशिक शहरामध्ये पोलिसांचा रूट मार्च. नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी पोलिसांनी काढला रूट मार्च. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंनी बोलावली तातडीची बैठक. नाशिकमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती बैठकीमध्ये होणार चर्चा. राज्यामधील दंगे सरकार पुरस्कृत असल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप. सोलून काढा असं म्हणणारे आशिष शेलार हे राजकारणी आहेत की गुंड, वडेट्टीवार यांचा सवाल. शरद पवारांनी आधीच सांगितलं होतं महाराष्ट्रामध्ये दंगली होऊ शकतात. पवारांनी म्हटलं होतं तसं राज्यामध्ये होताना दिसतंय. अनिल देशमुख यांचं वक्तव्य. कायदा सुव्यवस्थेकडे गृह खात्यानं लक्ष देण्याची अनिल देशमुखांची मागणी. सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रशिक्षणार्थी असताना भ्रष्टाचार केल्याचं समोर. आदिवासींच्या पैशांचा मोठा अपहार केल्याचं सरकारच्या चौकशी समितीच्या अहवालामधून सिद्ध. 14 ऑगस्टला झालेल्या सुनावणीच्या वेळी सुद्धा पूजा केडकर गैरहजर. त्यामुळे केडकर यांना नोटीस. सुनावणीसाठी हजर न राहिल्यास तुम्हाला तुमची बाजू मांडायची नाही असं समजलं जाईल, नोटिशीमध्ये उल्लेख. अंजली दमाने यांचं अजित पवारांना आव्हान. मी माझा पासपोर्ट आणि इन्कम टॅक्स रिटर्न्स घेऊन येते, तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा तपशील घेऊन या. सूरज चव्हाण यांच्या नावे ट्विट करत दिलं आव्हान. भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी आजपासून प्रक्रिया सुरू. दिल्लीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक. बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि पक्षाचे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार. काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांची काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती. नसीम खान यांची विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती, तर माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांची प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती. 20 ऑगस्टच्या महाविकास आघाडीच्या सभेला राहुल गांधी उपस्थित राहणार नाहीत. राहुल गांधींच्या ऐवजी मल्लिकार्जुन खरगे येणार असल्याची नाना पटोलेंची माहिती. तसंच बीकेसीमध्ये होणारा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये घेतला जाणार. आज शरद पवार 1 दिवसीय विदर्भाच्या दौऱ्यावर. वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमामध्ये पवार होणार सहभागी. या कार्यक्रमामध्ये शरद पवार आणि नितीन गडकरी येणार एकाच मंचावर. माजी आमदार कपिल पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. राज्यामध्ये एकोप्याचा विचार कायम राहावा यासाठी राज ठाकरेंची भेट घेतल्याची कपिल पाटील यांची प्रतिक्रिया. अहमदनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या विरोधामध्ये रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या 47 जणांवरती गुन्हा दाखल. विना परवानगी रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद. धुळे शहरामध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून आज बंदची हाक. रिक्षा चालकांसह व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून दिला बंदला प्रतिसाद.
मुंबईच्या न्हावा बंदरामधून समुद्री मार्गे होणारी कांद्याची निर्यात 60% घटली. निर्यातीवरती लादलेले 40% किमान निर्यात मूल्य लादल्याचा परिणाम. कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबद्दल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक. कल्याण डोंबिवलीमध्ये ठाण्याप्रमाणे योजना राबवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश. वाढवण बंदराचा मार्ग मोकळा. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून वाढवण बंदरासाठी 76,200 कोटींच्या निधीला मंजुरी. ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प कॉरिडॉरला मंजुरी. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. 22 स्थानकांचा समावेश असणाऱ्या प्रकल्पाची किंमत 12,200 कोटी रुपये. पुणे मेट्रो फेज 1 या प्रकल्पाच्या स्वारगेट ते कात्रज अशा जवळपास 5.5 किलोमीटर लांबीच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 2,954 कोटींचा हा प्रकल्प 2029 पर्यंत कार्यान्वित होणार. स्वारगेट कात्रज या मेट्रोला केंद्राची मंजुरी म्हणजे पाठपुराव्याला आलेलं यश. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. पश्चिम रेल्वे मार्गावरती उद्या सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. सांताक्रूज ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक. ब्लॉकच्या काळामध्ये अनेक रेल्वे गाड्या रद्द. मध्य रेल्वे मार्गावरती ठाणे ते दिव्याच्या दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेवरती उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 10:50 ते दुपारी 3:20 ब्लॉक. सीएसएमटी चुनाभट्टीच्या दरम्यान हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या सकाळी 11:10 ते 4:10 मेगा ब्लॉक. ब्लॉकच्या कालावधीमध्ये सीएसएमटी ते पनवेल अप आणि डाऊन मार्गावरची लोकल पूर्णतः बंद. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सरकारचा दिलासा. सलग 5 वर्षांसाठी मंडप परवाना मिळण्यासाठीच्या अटी शर्ती सरकारकडून मागे. मंडळांना अटी आणि शर्तींच्या विना 5 वर्ष एकदाच परवानगी दिली जाणार. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी पालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला. आतापर्यंत मुंबईमधल्या रस्त्यांवरचे 16,000 खड्डे बुजवले, पालिकेचा दावा. विकासकांमुळे मुंबईमधल्या झोपडपट्टीवासियांची होणारी उपेक्षा आणि दुर्दशेबद्दल उच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त. मुंबईला झोपडपट्टीमुक्त करणं गरजेचं, मात्र एसआरए आणि सरकार याकडे दुर्लक्ष करतंय, न्यायालयाने सुनावलं. मुंबईतील पाणी पुरवठ्याच्या तक्रारींचं तातडीने निवारण करा. मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे आदेश. लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींची त्वरित दखल घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश. मुंबईतील 5 ठिकाणी अग्निशमन केंद्र स्थापन केली जाणार. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची घोषणा. कांदिवली, कांजूरमार्ग, सांताक्रूज, चेंबूर आणि अंधेरी या ठिकाणी होणार स्थापना. बँक ऑफ महाराष्ट्रावरती आरबीआयची कारवाई. बँकेच्या सूचनांचं पालन न केल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्राला ठोठावला 1,27,00,000चा दंड. कोलकात्यामधल्या महिला डॉक्टरच्या हत्या प्रकरणावरून आज इंडियन मेडिकल असोसिएशनचा देशव्यापी संप. उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत देशामधल्या सर्व ओपीडी बंद राहणार. सरकारी रुग्णालयासोबतच खासगी रुग्णालयांच्या ओपीडी सुद्धा बंद. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची ससूनवर वेळ. राज्यामधल्या रुग्णालयामधल्या सेवांना मोठा फटका. डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर निवासी डॉक्टरांनी पुकारलाय संप. पालघरच्या डहाणू तालुक्यामधल्या पूर्व परिसरामध्ये भूकंपाचे धक्के. चारोटी, कासा, गंजाडसह परिसरामध्ये 3.9 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के. परिसरामधल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. अकोल्याच्या अकोट तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. रात्री अनेक घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी. नागरिकांचे हाल. मुसळधार पावसामुळे अहमदनगरच्या साकत परिसरामधल्या अनेक वाड्या आणि वस्त्यांचा संपर्क तुटला. लेंडी नदीवर असलेला पूल पाण्याखाली, त्यामुळे काही लोकांना जेसीबीच्या सहाय्याने काढलं बाहेर. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणामधल्या पाणीसाठ्यात वाढ. धरणामधला पाणीसाठा 50%वर. पालिका प्रशासन पाणी कपात कमी करण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरचीच्या पिकावरती बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव. जवळपास 1,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरती रोगाचा प्रादुर्भाव. त्यामुळे उत्पादन घटून दरवाढ होण्याची शक्यता. पवईच्या मोरारजीनगर परिसरामधल्या साकी विहार रस्त्याजवळ 5 फूट खोल खड्ड्यामध्ये आढळली मगर. वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून मगरीची सुटका.
मागील काही दिवसांपासून येवला तालुक्यामधल्या अंकाई किल्ला परिसरामध्ये वावरणारा बिबट्या अखेर जेरबंद. वंजारवाडी शिवारामध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश. सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यामधल्या विजयदुर्ग किल्ला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित होणार. युनेस्कोची एक टीम या किल्ल्याला भेट देऊन पाहणी करून किल्ल्याची वारसा स्थळ म्हणून नोंद करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.